श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्तांनो, पुढील 5 मिनिटं हा संदेश डोळे बंद करून ऐक. ही 5 मिनिटे तुझ्या जीवनात परिवर्तन आणू शकतात. बाळा, नियती तुझ्या सोबत एक डाव खेळत आहे. मला ठाऊक आहे, तुझ्या मनात वाईट विचार येत आहे. तुमची मनस्थिती नीट नाही. काय करू, कसं होईल असं तुमच्या मनात चालू आहे. मग बाळा, माझे नामस्मरण करत राहा. मार्ग मिळेल. जो स्वतःची मदत स्वतः करतो, आम्ही त्याचीच मदत करतो. तुमच्याकडे बुद्धी आहे, ताकद आहे, स्मरण शक्ती आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी जे जे लागतं ते सर्व आम्ही तुम्हाला दिलंय. पण त्याचा उपयोग करूनही यश नाही मिळालं तर आम्ही आहोत. आम्ही कायम तुमच्या सोबत असू. पण तोपर्यंत प्रयत्न करणे सोडू नको. सगळे चांगले होणार आहे हे तुझ्या मनात धरून चल. बाकीचे सगळे आम्ही पाहून घेतो. विश्वास असला की अशक्य गोष्टीही शक्य होतात. तुझ्या वाट्याचं दुःख तू भोगून संपवलं आहे. आता तुझ्या वाट्याचं मिळणारं सुख तुला मिळणारच. कर्मावर विश्वास ठेव. अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार. आता फक्त तू तुझ्या आळसाच्या आहारी जाऊ नको. कारण तू तुझ्या भविष्याची जी सुंदर स्वप्ने रंगवली आहे ती तुझ्या आळसामुळे ती स्वप्नच राहू शकतील. जर वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर लक्षात ठेव, मनुष्याने मनापासून केलेली प्रार्थना ही नशीब बदलण्याची ताकद दाखवते. अखंड आशीर्वाद, अखंड नामस्मरण हे मनावर बिंबवावं लागतं. बाळा, तुझा खरेपणा कोणालाही सिद्ध करत बसू नकोस. तू किती खरा आहे हे तुला माहीत आहे आणि मला सुद्धा माहीत आहे. तू त्यांना तुझा खरेपणा कितीही पटवून सांगितला तरी त्यांना कदर नाही. तुझं म्हणणं ऐकून घेण्याची त्यांची पात्रता नाही. तुझा वेळ अशा लोकांवर वाया घालू नकोस. स्वामींचा आशीर्वाद असेल तर सर्व काही ठीक होईल. आयुष्यात पुन्हा नव्याने सुखाची बरसात होईल. वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल. आपल्याला पाहिजे तसं मिळेल. दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. तुझ्यासोबत आम्ही आहोत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय भक्तांनो, हे कायम लक्षात ठेवा की ध्यानाची अंतिम पायरी गाठल्याशिवाय नामस्मरण म्हणावे तसे आणि म्हणावे तेव्हा होत नाही. म्हणून ध्यानाला बसणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. बाळा, विश्वास ठेवा. तुमच्यासाठी माझ्या योजना सर्वोत्तम आहेत. कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा मी तुमच्या आयुष्यात कार्य करत असतो. लक्षात ठेव, सिंह आणि हरिण यांच्या शर्यतीत अनेक वेळा हरिण जिंकते. कारण सिंह अन्नासाठी धावतो पण हरिण आपला जीव वाचवण्यासाठी. यातून हे सिद्ध होतं की गरजेपेक्षा उद्देश जास्त महत्त्वाचा आहे. हिंमत नको हारू, प्रयत्न करत राहा. आज तुझे काम झाले नाही तर काय झालं, उद्या होईलच. तू मनापासून तुझे प्रयत्न कर. मी आहेच. बाळा, तर संकट तर प्रत्येकाला येत राहतात. त्यातून कोणीही सुटत नाही. भले तुझी साथ सोडतील, तुला एकटं पाडतील, तुझ्यावर हसतील, तुझा द्वेष करतील. तुझ्या जीवाभावाची माणसे तुला एकटं पाडतील. तू हवं तसं तुझ्या मनासारखं होणार नाही. पण बाळा, तेव्हा तुला क्षणभर असं वाटेल की सगळं काही संपलं आहे. तेव्हा एक लक्षात ठेव, जेव्हा सगळ्या आशा अपेक्षा संपतात तेव्हा या ब्रह्मांड नायकाचा खेळ सुरू होतो आणि सर्व अशक्य गोष्टीही शक्य होऊन जातात. आणि अपयश आलं तर खचून जाऊ नको. तू कुठे कमी पडलास हे शोध आणि पुन्हा प्रयत्न कर.
साथ द्यायला आम्ही आहोत, भिवू नकोस. मी कायम तुझ्या सोबत आहे. तुझा भूतकाळ हा खूप संकटाने भरलेला होता, पण देवाने सर्व काही कळतं. देवाने तुझ्यासाठी उत्कृष्ट योजना तयार केलेल्या आहे. तुमच्यासाठी हेतू उत्कृष्ट निर्माण केलेला आहे. ते तुम्हाला सुखी आणि यशस्वी बनवतील. लक्षात ठेव, गुरुचा उद्देश हाच डोक्यावर आहे. मनुष्याचं आयुष्य गणित कोणालाच उलगडलं नाही, कारण नियतीच्या मनातलं कोडं कोणालाही सुटलं नाही. गुरुच्या शब्दांना परमेश्वर सुद्धा खाली पडू देत नाही, कारण कोणत्याही संकटाच्या वेळी गुरु आपल्या शिष्याचा हात कधीच सोडत नाही. तसे स्वामींचा अदृश्य हात सदैव